सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की जर तुम्ही आता कॅप राऊंड 3 मध्ये पार्टिसिपेट करत असाल तर तुम्हाला कॅप राऊंड 3 साठी कॉलेजची लिस्ट ही कशी बनवायची आहे. त्याच्यासोबत ऑप्शन फॉर्म फिलिंग बद्दल पण मी तुम्हाला स्ट्रॅटेजी देणार आहे की ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना तुम्हाला काय काय मिस्टेक्स नाही करायचे आहेत. कारण की गेले काही दिवस माझ्याकडे भरपूर मुलांचे कॉमेंट्स येत होते, दादा मला कॉलेजेस मिळालं नाही आहे, कॅप राऊंड 3 मध्ये जर मी पार्टिसिपेट केलं तर माझ्यासाठी कॅप राऊंड 2चं कॉलेज राहील का. हे असे भरपूर काही क्वेश्चन्स आहेत मुलांचे. ह्या पण क्वेश्चनचे आन्सर्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अँड जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. अँड ऑल्सो एक आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, हे पण तुम्ही जॉईन करून ठेवा. ह्याच्यावर मी तुम्हाला भरपूर काही इम्पॉर्टंट अपडेट्स प्रोव्हाइड करत असतो, जे तुम्हाला क्विकली मी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवरनं डिलिव्हर करू शकतो. तर त्याच्यामुळे हे तुम्ही चॅनल जॉईन करून ठेवा. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सगळ्यात पहिले आपण डिस्कस करूया रूल्स ऑफ कॅप राऊंड 3. आता जर तुम्ही कॅप राऊंड 3 मध्ये पार्टिसिपेट करत असाल तर त्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट रूल्स आहेत. प्रत्येक कॅप राऊंडचे सेम रूल्स नाही आहेत. कॅप राऊंड 3 साठी थोडे तर नवीन रूल्स तुम्हाला ॲप्लिकेबल होतात, जे की थोडे ॲडव्हान्स आहेत. कोणते रूल्स आहेत तर सगळ्यात पहिले आहे तुमच्या ऑटो फ्रीजचा रूल. लक्षात घ्या, तुम्हाला माहिती असेल ऑटो फ्रीज म्हणजेच काय की जर तुमचा ऑटो फ्रीज झालंच म्हणजेच काय की ते कॉलेज तुमचं लॉक्ड होतं, ते कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागतं. तुम्ही पुढच्या कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. जसे की कॅप राऊंड 1 मध्ये आपला रूल होता की जर तुम्हाला पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालं तर ते तुमचं ऑटो फ्रीज होईल. कॅप राऊंड 2चा रूल होता की जर तुम्हाला पहिल्या 3 प्रेफरन्सपैकी कोणतेही कॉलेज मिळालं तर ते तुमचं ऑटो फ्रीज होईल. आता कॅप राऊंड 3 साठी एक रूल आहे की जर तुमचं पहिल्या 6 प्रेफरन्सपैकी तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे. म्हणजे जर तुम्ही तुमच्या कॅप राऊंड 3 साठी अशी काही लिस्ट जर तुम्ही अपलोड केलेली असेल तर हे जे पहिले 6 प्रेफरन्सेस आहेत ना, पहिले 6 प्रेफरन्सेस ह्याच्यापैकी तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं किंवा कोणतीही ब्रांच मिळाली ही तुमची ऑटो फ्रीज होणार आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली लॉक होणार आहे. ते तुम्हाला घ्यावंच लागेल, तिकडे तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावंच लागेल. तुम्ही कॅप राऊंड 4 मध्ये पार्टिसिपेट नाही करू शकणार. हां, तुम्ही नंतर स्पॉट राऊंडसाठी कॅप किंवा ILS राऊंडसाठी तुम्ही पार्टिसिपेट करू शकता, बट कॅप राऊंड 4 मध्ये पार्टिसिपेट नाही करत. तर हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. पहिले 6 कॉलेजेस तुम्ही असेच टाका जे तुम्हाला मिळणारच नाही आहेत, जे आपल्याला मिळू शकत नाही असे तुम्ही कॉलेजेस टाका. हां, जर तुम्हाला ते ह्या पॉईंटला 99 असे काही पर्सेंटाईल असतील आणि आत्ता तुम्ही कॅप राऊंड 3 पर्यंत आलेला असाल तर तुम्हाला लिस्ट सांभाळून टाकावी लागेल. कारण की नक्कीच ज्यांना पण 99 असे काही पर्सेंटेज असतील तर तुम्हाला पहिल्या 6 प्रेफरन्सेसमधले कॉलेजेस मिळायची शक्यता खूप जास्त आहे. जरी तुम्ही टॉप कॉलेजेस टाकत असाल तर विचार करून टाका, जे कॉलेज आपल्याला पाहिजे हेच तुम्ही त्याच्याकडे टाका. म्हणजे तसे तुम्ही प्रेफरन्सेस नीट अरेंज करा. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता आपण पुढे डिस्कस करूया ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅप राऊंड 3. तुम्हाला कॅप राऊंड 3 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग कशी करायची, ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये काही चेंजेस वगैरे असणार आहेत का, ह्या पॉईंटवर आता आपण डिस्कस करूया. तर सगळ्यात पहिले एक तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही कॅप राऊंड 3 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग करायला घ्याल तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिला क्वेश्चन हा तुम्हाला विचारला जाईल, वुड यू लाईक टू इम्पोर्ट ऑप्शन्स फिल्ड बाय यू इन कॅप राऊंड 2. म्हणजे कॅप राऊंड 2 मध्ये जसे तुम्ही ऑप्शन्स फिल केले होते, जशी तुम्ही कॉलेजची लिस्ट बनवली होती आहे तशी कॉलेजची लिस्ट तुम्हाला कॅप राऊंड 3च्या लिस्टमध्ये इम्पोर्ट करायची आहे का, येस ऑर नो. आता हा क्वेश्चन तुम्हाला कॅप राऊंड 2च्या वेळी पण विचारला असणारच आहे. कॅप राऊंड 2ची जेव्हा ऑप्शन फॉर्म फिलिंग तुम्ही केली असेल त्यावेळी तुम्हाला हा प्रश्न विचारला होता की तुम्हाला कॅप राऊंड 1ची लिस्ट कॅप राऊंड 2 मध्ये इम्पोर्ट करायची आहे का. त्याचप्रमाणे आतासुद्धा हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल की कॅप राऊंड 2ची लिस्ट तुम्हाला कॅप राऊंड 3 मध्ये इम्पोर्ट करायची आहे का. जर तुम्ही ह्या इकडे येस केलात, ह्या येसवर जर तुम्ही टिक केलात, सो जर तुम्ही आधीच्या राऊंडमध्ये 18 प्रेफरन्सेसची लिस्ट तुम्ही अपलोड केली असेल, जर तुम्ही प्रिव्हियस कॅप राऊंडमध्ये 18 प्रेफरन्सेसची लिस्ट तिकडे अपलोड केली असेल आणि ह्याच्यामधनं जर तुम्हाला 12व्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं असेल तर तुमच्या कॅप राऊंड 3च्या लिस्टमध्ये 12व्या प्रेफरन्सच्या वरती जेवढे कॉलेजेस होते तेवढेच कॉलेजेस इम्पोर्ट होतील. लक्षात घ्या, तुम्ही जर आधीच्या राऊंडमध्ये 18 प्रेफरन्सेस अपलोड केले असतील, 18 प्रेफरन्सेसची लिस्ट जर तुम्ही अपलोड केली असेल त्याच्यामधनं फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 12व्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज आणि ही ब्रांच तुम्हाला ह्या इथे मिळाली असेल आणि जर तुम्ही ह्या क्वेश्चनला येस केलं तर तुमच्या कॅप राऊंड 3च्या लिस्टमध्ये जे कॉलेज तुम्हाला मिळालं होतं ना, जे कॉलेज तुम्हाला 12व्या प्रेफरन्स नंबरचं मिळालं होतं त्याच्यावरती जेवढे पण कॉलेजेस असतील हेच कॉलेजेस तुमच्या कॅप राऊंड 3च्या लिस्टमध्ये इम्पोर्ट होतील. ह्याच्या खालती जेवढे पण कॉलेजेस होते हे ह्या इकडे इम्पोर्ट नाही होणार, हे सगळे ऑटोमॅटिकली रिमूव्ह केले जातील. जे कॉलेज तुम्हाला मिळालं होतं
त्याच्यावरती जेवढे कॉलेजेस आहेत, जेवढे ब्रांचेस आहेत, तेवढेच ब्रांचेस तुमच्या कॅप राऊंड 3च्या लिस्टमध्ये इम्पोर्ट होणार आहेत। तर त्याच्यामुळे जर तुम्ही ह्या इकडे येस केलं तर काय होणार आहे हे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं। बट जर तुम्ही ह्या इथे नोवर सिलेक्ट केलं, जर तुम्ही ह्या इथे नोवर सिलेक्ट केलं तर तुम्हाला कॅप राऊंड 3साठी एक नवीन पूर्ण एक फ्रेश कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागेल। त्या तिकडे ऑलरेडी काही प्रेफरन्स तुम्हाला इम्पोर्ट करून नाही येणार, पूर्ण नवीन तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागेल। आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल। आणि जर तुम्ही ह्या इकडे येस करून लिस्ट इम्पोर्ट जरी केलीत ना, जर तुम्ही प्रिव्हियस राऊंडचीच लिस्ट कॅप राऊंड 3मध्ये इम्पोर्ट केलीत ना, तरी पण तुम्ही ते लिस्ट एडिट करू शकता। त्या लिस्टमध्ये तुम्ही पाहिजे तर नवीन कॉलेजेस आणि नवीन ब्रांचेस ॲड करू शकता। जर तुम्हाला कुठले कॉलेजेस नको असतील किंवा कुठले ब्रांचेस तुम्हाला नको असतील हे तुम्ही रिमूव्ह करू शकता आणि तुम्ही तुमची कॅप राऊंड 3ची लिस्ट ही पूर्णपणे एडिटसुद्धा करू शकता। म्हणजे जर त्या लिस्टच्या प्रेफरन्स ऑर्डरमध्ये जर काही चेंजेस करायचे असेल, हे पाहिजे ते चेंजेस पाहिजे ते प्रेफरन्स ऑर्डरमध्ये तुम्ही एडिट करू शकता। तर त्याच्यामुळे कॅप राऊंड 3ची पण ऑप्शन फॉर्म फिलिंग पूर्ण एडिटेबल असणार आहे। आणि ह्या इकडे पाहिजे तर तुम्ही पूर्ण नवीन ऑप्शन लिस्टसुद्धा अपलोड करू शकता। जर तुम्हाला वाटत असेल की आपण आधीच्या कॅप राऊंडमध्ये खूप चुकीची लिस्ट टाकली होती, आता आपल्याला पूर्ण नवीन लिस्ट टाकायची आहे, तर ते सुद्धा तुम्ही कॅप राऊंड 3मध्ये करू शकता। आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जर तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की कॅप राऊंड 1मध्ये आणि कॅप राऊंड 2मध्ये आपण परफेक्ट लिस्ट अपलोड केली होती, सगळे प्रेफरन्स वगैरे सगळे बरोबर होते, तर तुम्ही कॅप राऊंड 2चीच लिस्ट कॅप राऊंड 3मध्ये कंटिन्यू करू शकता। जो मी तुम्हाला मगाशी इम्पोर्टचं ऑप्शन सांगितलं ना, येसवर क्लिक केल्यानंतर जे कॉलेज तुम्हाला मिळालं आहे त्याच्यावरतीच कॉलेजेस सगळी इम्पोर्ट होतात, तर आहे तशी कॅप राऊंड 2ची लिस्ट तुम्ही कॅप राऊंड 3मध्ये ह्या इकडे इम्पोर्ट करू शकता। आय होप हे तुम्हाला सगळं समजलेलं असेल। आणि जर तुम्हाला तर स्टेप बाय स्टेप ऑप्शन फॉर्म फिलिंगवर व्हिडिओ पाहिजे असेल की कॅप राऊंड 3ची ऑप्शन फॉर्म फिलिंग कशी करावी, सगळ्यात मेन म्हणजे कॅप राऊंड 3च्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये काही नवीन नाही आहे, काही नवीन ऑप्शन्स किंवा काही नवीन बटन वगैरे त्याच्याकडे नाही आहे। तर जशी मी कॅप राऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग केली होती, आहे तशी ऑप्शन फॉर्म फिलिंग तुम्हाला कॅप राऊंड 3साठी करायची आहे। तर तुम्ही त्यासाठी आपली कॅप राऊंड 2ची ऑप्शन फॉर्म फिलिंगची व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता। कॅप राऊंड 2ची ऑप्शन फॉर्म फिलिंगची व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ चेकआउट करू शकता। सो गाइज, आय होप ह्या पॉईंटला जेवढं पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल। आता आपण नेक्स्ट पॉईंटला डिस्कस करूया, स्ट्रॅटेजी फॉर कॅप राऊंड 3। जर तुम्ही कॅप राऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करत असाल तर ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये नक्की तुमची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे। सगळ्यात पहिले एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, कॅप राऊंड 3मध्ये अशी काही मुलं आहेत ज्यांना ऑलरेडी कॅप राऊंडमध्ये म्हणजे प्रिव्हियस कॅप राऊंडमध्ये कॅप राऊंड 1मध्ये किंवा कॅप राऊंड 2मध्ये एक कॉलेज त्यांना मिळालेलं होतं आणि त्या कॉलेजची सीट त्यांनी रिझर्व करून ठेवली आहे आणि ते आता बेटरमेंट करून कॅप राऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करतात। तर त्या मुलांसाठी आता मी ह्याची स्ट्रॅटेजी सांगतोय। तर त्या मुलांनी काय करायचं आहे, सगळ्यात पहिले जे कॉलेजेस आणि जे ब्रांचेस तुम्हाला पाहिजेत तेच कॉलेजेस आणि तेच ब्रांचेस तुम्हाला कॅप राऊंड 3च्या लिस्टमध्ये ठेवायचे आहेत। उगाच अनवॉन्टेड कॉलेजेस आणि ब्रांचेस कॅप राऊंड 3च्या लिस्टमध्ये ठेवू नका। जर तुम्हाला चुकून अनवॉन्टेड कॉलेजमध्ये किंवा अनवॉन्टेड ब्रांचमध्ये तुमचा नंबर लागला तर त्या पुढे तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं। प्रिव्हियस कॅप राऊंडची सीट तुमची जाणार, तुम्हाला नवीन म्हणजे पुढच्या कॅप राऊंडमध्ये जे पण कॉलेज मिळेल ते कॉलेजची सीट तुमच्या हातामध्ये असणार आहे। तर त्याच्यामुळे जे कॉलेज तुम्हाला पाहिजे, जे ब्रांच तुम्हाला पाहिजे तेच तुम्हाला कॅप राऊंड 3च्या लिस्टमध्ये ठेवायचं आहे। उगाच तुमची नंबर ऑफ कॉलेजेस म्हणजे नंबर ऑफ ऑप्शन्स वाढवण्यासाठी तुम्ही वेगवेगळे कॉलेजेस एक्स्ट्रा कॉलेजेस ॲड करू नका। जे तुम्हाला ॲक्च्युअली पाहिजेत ना तेच कॉलेजेस तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये ठेवायचे आहेत। आणि ह्याचं रिझन पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। जी अलॉटमेंट कॅन्सलेशनची मी त्याकडे एक पॉईंट सांगेन, त्याच्यामुळे मी सांगेन तुम्हाला की जर तुम्हाला वेगळं कुठलं कॉलेज अलॉट झालं तर पुढे काय होतं। तर त्याच्यामुळे उगाच नंबर ऑफ ऑप्शन्स वाढवण्यासाठी एक्स्ट्रा कॉलेजेस नका ॲड करू, पाहिजे तेच कॉलेजेस ॲड करा। अँड वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, ह्या इथे इग्नोर सीट वॅकन्सी लिस्टचा पॉईंट मी इथे मेन्शन केला आहे। रिसेंटलीच तुमची कॅप राऊंड 3ची वॅकंट सीट लिस्ट ही डिक्लेअर झाली आहे आणि त्याच्यामध्ये ना भरपूर मुलं त्याला खूप सिरियसली घेतात की दादा माझ्या लिस्टमध्ये म्हणजे कॅप राऊंड 3च्या लिस्टमध्ये एक कॉलेज असं आहे जे कॉलेज मला पाहिजे, बट त्या कॉलेजमध्ये एक पण सीट व्हॅकंट नाही आहे, माझ्या कॅटेगरीसाठी 0 सीट व्हॅकंट आहेत। तर ते कॉलेजमध्ये लिस्टमध्ये काढून टाकू का, कारण की त्याचा पण मला त्या कॉलेजमध्ये नंबर नाही लागणार कारण की तिकडे 0 सीट व्हॅकंट आहेत, तर मी ते कॉलेज काढू का, असे पण काही मुलांचे प्रश्न आहेत। लक्षात घ्या की जरी कुठल्या कॉलेजमध्ये त्या पर्टिक्युलर ब्रांचची सीट हे ते 0 असेल म्हणजे 0 वॅकन्सी असेल तरी पण ते कॉलेज तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये ठेवायचं आहे। उगाच 0 वॅकन्सी आहे म्हणून ते कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये काढून टाकू नका। जरी 0 वॅकन्सी असेल तरी पण तुम्हाला ते कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये ठेवायचं आहे। त्या कॉलेजमध्ये तुम्हाला नंबर लागू शकतो जर त्या कुठल्याही कॉलेज म्हणजे त्या पर्टिक्युलर कॉलेजमधला एका स्टुडंटला बेटरमेंट मिळालं दुसऱ्या कॉलेजमध्ये तर ती सीट त्याची व्हॅकंट होणार
आणि त्या सीटमध्ये मग तुमचा नंबर लागू शकतो. तर त्याच्यामुळे वॅकन्सी लिस्टला एवढं काही सिरियसली घेऊ नका. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता आपण पुढे डिस्कस करूया की अशी मुलं ज्यांना कोणतंही कॉलेज नाही अलॉट झालं, कॅपराऊंड 1मध्ये कॅपराऊंड 2मध्ये कोणतंही कॉलेज त्यांना मिळालं नाही आहे, तर त्या मुलांबद्दल आपण डिस्कस करूया. सगळ्यात पहिले तुमच्या लिस्टमध्ये तुम्ही मॅक्झिमम कॉलेजेस ॲड करा. मी बघतोय की अशी काही मुलं आहेत ज्यांना खूप कमी पर्सेंटेज आहेत, लिटरली 50% आहेत किंवा 40% आहेत, अशा ह्या रेंजमध्ये पण पर्सेंटेज आहेत. आणि त्या मुलींनी काय केलं आहे की जास्तच पर्सेंटेजचे कॉलेजेस त्यांच्या लिस्टमध्ये ॲड करून ठेवले आहेत. ॲक्च्युली त्यांच्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये जेवढे कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस त्यांनी लिस्टमध्ये टाकलेच नाही आहेत. आता मला तुम्ही सांगा, जर तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग, तुमच्या रँकच्या अकॉर्डिंग तुम्ही कॉलेजेसच टाकले नसतील, मग ते कॉलेजेस तुम्हाला कसे मिळतील? जर तुम्ही असं म्हणत असाल की 50%वर मला 90%चं कॉलेज आहे ते मिळालं पाहिजे, तर हे पॉसिबल आहे का? नाही पॉसिबल आहे. तर त्याच्यामुळे तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये असले पाहिजेत. बघा, ह्या इथे पण पॉईंट मेन्शन केला आहे की तुमच्या पर्सेंटेजच्या रेंजमधले कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये ठेवा. उगाच तुमचे कॉलेजेस आणि तुम्ही चॉईसेस लिमिट नका करू. जर तुम्हाला पर्सेंटेज कमी असतील ना, तर तुम्हाला तुमची लिमिट वगैरे हे ठेवायची नाही आहे, कारण की एक तरी कॉलेज तुम्हाला मिळालं पाहिजे. आता फक्त 2च कॅपराऊंड राहिले आहेत, कॅपराऊंड 3 आणि कॅपराऊंड 4 हे 2च कॅपराऊंड आहेत. तर त्याच्यामुळे ह्या कॅपराऊंड 3मध्ये आपल्याला एक तरी कॉलेज मिळालं पाहिजे. त्याच्यामुळे जेवढे तुमच्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये कॉलेजेस असतील त्या कॉलेजेससुद्धा तुम्हाला ॲड करायचे आहेत. उगाच टॉप कॉलेजचा हट्ट धरून बसू नका, नाहीतर कॅपराऊंड 3मध्ये पण तुम्हाला कोणतंही कॉलेज नाही अलॉट होणार. या इकडे तुम्ही कशी कॉलेजची लिस्ट बनवा, मिक्स ठेवा. म्हणजे टॉप कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये ठेवाच, रिअलिस्टिक कॉलेज म्हणजे जे कॉलेज ॲक्च्युअली तुमच्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये ते पण ठेवा, आणि जे कॉलेजेस तुमच्या पर्सेंटेजच्या खाली आहेत, बिलो युअर पर्सेंटाईल, ते पण कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये ठेवा. ह्याच्यामुळे कॉलेजेस अलॉट व्हायचे चान्सेस तुमचे जास्त होतील. आय होप तुम्ही ही स्ट्रॅटेजी तुम्हाला समजलेली असेल आणि नक्कीच तुम्ही ही स्ट्रॅटेजी आहे ते फॉलो कराल. आणि जर तुम्हाला कॉलेज मिळालं नसेल तर प्लीज कॅपराऊंड 3मध्ये तुम्हाला ट्राय करायचंच आहे. एक तरी अलॉटमेंट तुम्हाला मिळाली पाहिजे. कॅपराऊंड 4साठी मग आपण अपग्रेड कसं करायचं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता पुढे आपण डिस्कस करूया अलॉटमेंट कॅन्सलेशनबद्दल. भरपूर मुलांना अलॉटमेंट कॅन्सलेशनची खूप काही कन्फ्युजन आहे, खूप मिसकन्सेप्शन आहे की दादा जर मला कॅपराऊंड 3मध्ये कॉलेज मिळालं, कॅपराऊंड 2चं पण मी कॉलेज घेऊ शकतो का, कॅपराऊंड 1चं कॉलेज पण घेऊ शकतो का, कॅपराऊंड 3मध्ये मला कॉलेजच नाही मिळालं तर माझं आधीच्या कॅपराऊंडचं पण कॉलेज जाईल का? हे भरपूर काही कन्सेप्शन आहेत. तर हे सगळं आता आपण ह्या पॉईंटवर क्लिअर करूया. सगळ्यात पहिले लक्षात घ्या, कंडिशन नंबर 1 मी ह्या इथे घेतली आहे की अशी काही मुलं आहेत ज्यांना कॅपराऊंड 1मध्ये एक कॉलेज अलॉट झाले. त्यांनी काय केलं की त्या कॉलेजची सीट रिझर्व केली, 1000 रुपये पे केले आणि ते कॅपराऊंड 2मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं. बट अनफॉर्च्युनेटली कॅपराऊंड 2मध्ये त्यांना कोणतंही कॉलेज नाही मिळालं. आता जर तुम्हाला कॅपराऊंड 2मध्ये कॉलेज नसेल मिळालं तर ऑफकोर्स तुमची कॅपराऊंड 1ची सीट ही तुमच्यासाठी रिझर्वड आहे, कारण की त्या सीटची तुम्ही 1000 रुपये पे केलेत ना, मग ती सीट तुमची रिझर्वड असणार आहे. आता ह्या पॉईंटनंतर पण जर तुम्ही कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट केलात आणि कॅपराऊंड 3मध्ये पण जर तुमचं नॉट अलॉटेड आलं, म्हणजे कुठलेही वेगळं कॉलेज तुम्हाला अलॉट नाही झालं, तर अगेन कॅपराऊंड 1ची सीट ही तुमच्यासाठी रिझर्वड असणार आहे. जर तुम्ही कॅपराऊंड 4मध्ये गेलात आणि कॅपराऊंड 4मध्ये पण नॉट अलॉटेड आलं, तरी पण कॅपराऊंड 1ची सीट तुमच्यासाठी रिझर्वड असणार आहे, कारण की ह्या सीटची तुम्ही सीट रिझर्वेशन फी जी 1000 रुपये आहे ही तुम्ही पे करून ती सीट तुमच्या नावावरती ठेवलेली आहे. सो जरी तुम्हाला कॅपराऊंड 2मध्ये, कॅपराऊंड 3मध्ये आणि कॅपराऊंड 4मध्ये कोणतंही वेगळं कॉलेज अलॉट नाही झालं, तर तुमची कॅपराऊंड 1ची सीट तुमच्यासाठी रिझर्वड असणार आहे. आय होप म्हणजे ही कंडिशन तुम्हाला समजलेली असेल. कंडिशन नंबर 2 आहे की असे कॅन्डिडेट्स ज्यांना कॅपराऊंड 1मध्ये एक कॉलेज त्यांना अलॉट झालं, त्यांनी काय केलं की त्या कॉलेजचे 1000 रुपये पे केले आणि त्या मुलांनी कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट केलं. कॅपराऊंड 2मध्ये त्यांना एका वेगळ्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट मिळाली. म्हणजे कॅपराऊंड 1मध्ये एक कॉलेज मिळालं होतं, बट कॅपराऊंड 2मध्ये त्यांना एका वेगळ्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट मिळाली. मग त्याच्यामुळे काय झालं की कॅपराऊंड 1चं कॉलेज हे ते कॅन्सल झालं. कॅपराऊंड 1ची सीट ही त्यांच्या हातामधनं गेली. ऑफकोर्स, कारण की कॅपराऊंड 2मध्ये त्यांना वेगळं कॉलेज मिळालं ना, तर कॅपराऊंड 1ची सीट त्यांची कॅन्सल झाली. मग ही जी कॅपराऊंड 2ची सीट आहे ही त्यांच्या नावावर राहिली आहे. आता जर तुम्ही कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट केलं आणि कॅपराऊंड 3मध्ये तुम्हाला कोणतेही कॉलेज नाही मिळालं, तर अगेन तुम्ही कॅपराऊंड 2ची सीट हे ते घेऊ शकता. जरी तुम्हाला कॅपराऊंड 4मध्ये कोणतेही कॉलेज नाही मिळालं, तर तुम्ही कॅपराऊंड 2ची सीट हे ते घेऊ शकता, कारण की कॅपराऊंड 2ची सीट ही तुमच्या नावावर आहे, तुमच्यासाठी रिझर्वड आहे. तर त्याच्यामुळे तुमच्यासाठी कॅपराऊंड 2ची सीट ही तुम्ही रिझर्वड असणार आहे, ती तुम्ही घेऊ शकता. आय होप ही पण कंडिशन क्लिअर झाली असेल. आता कंडिशन नंबर 3 आहे की जर तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये एक कॉलेज तुम्हाला मिळालं असेल, ते कॉलेजची तुम्ही 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी पे केलीत, तुम्ही कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट केलात, कॅपराऊंड 2मध्ये पण तुम्हाला एका वेगळ्या कॉलेजमध्ये नंबर लागला,
तर ऑटोमॅटिकली कॅपराऊंड 1ची सीट ही तुमची कॅन्सल झाली. आता ह्याच्या पुढे जर तुम्ही कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट केलं आणि कॅपराऊंड 3मध्ये पण तुम्हाला एका वेगळ्या कॉलेजमध्ये नंबर लागला तर तुमची कॅपराऊंड 2ची सीट ही कॅन्सल होणार आणि कॅपराऊंड 3ची सीट ही तुमच्या हातामध्ये राहणार. आणि ह्याच्या पुढे जर तुम्ही कॅपराऊंड 4मध्ये गेलात आणि कॅपराऊंड 4मध्ये तुम्हाला कोणतेही कॉलेज नाही मिळालं तर तुमची कॅपराऊंड 3ची सीट ही तुमच्यासोबत असणार आहे. तर हे कंडिशन लक्षात घेऊन तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. जर तुम्हाला आधीच्या राऊंडमध्ये एक कॉलेज मिळालं असेल, ती सीट तुमची रिझर्वड असेल, तर उगाच तुम्ही अनवॉन्टेड कॉलेजेस त्या कॉलेजच्या वरती ठेवू नका. जे कॉलेजेस तुम्हाला पाहिजेत तेच कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये असले पाहिजेत. आय होप हे सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असतील. ह्याच्यावर मी तुम्हाला अजून काही व्हिडिओ प्रोव्हाइड करणारच आहे, त्याचं तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. जस्ट तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अँड आपलं एक व्हॉट्सअप चॅनल आहे, हे पण तुम्ही जॉईन करून ठेवा. ह्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. अँड ऑल्सो आपलं एक टेक बॉक्स चॅनल पण आहे, ज्याच्यावरती मी तुम्हाला टेकची व्हिडिओज वगैरे प्रोव्हाइड करणार आहे. तर त्या चॅनलची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो आहे, ते पण तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बाय.